ऑल ऑफ यू. तर आजचा विषय आपला असा आहे की मन हे काय, मनाची ताकद काय, मनाला काय करू शकतात आपण, मनाने काय होतं आणि काय घडतं. मनात एवढं सामर्थ्य भरलेलं आहे की आज तुम्ही मनामधून जे विचार करताल किंवा आपल्या मनामध्ये जी ब्ल्यूप्रिंट करताल त्या ब्ल्यूप्रिंटचा आपल्याला बाहेरच्या जीवनामध्ये किंवा आपल्या चालत्या वर्तमान काळामध्ये आपल्याला तसाच बदल घडतो. तर आपण मन दोन प्रकारे वापरू शकतो किंवा तीन प्रकारे. मन हे सिद्धांत करण्यासाठी तर वापरलं जातं, पण मनाचं एवढं सामर्थ्य की परमेश्वर सुद्धा आपल्याला मनाने प्राप्त करून भेटतो आणि मनाने अनर्थ बी घडतो आणि मनाने जे काही आहे ते सुद्धा आपल्याला मिळू शकतं. मनात एवढं सामर्थ्य ठरलेलं आहे की ते आपण विश्व आणि जेवढं की सागरामध्ये जितकं पाणी वसतं तसं आपल्या मनामध्ये विचारशक्ती अशी प्राप्त झालेली आहे. विचारशक्ती काय असू शकते तर तुम्ही ठरवू शकता. आणि आपण मोकळ्या वेळेत काय करता ह्याच्यावर आपल्या संस्कृतीचा किंवा आपल्या जीवनशैलीचा आपल्याला प्रभाव दिसतो किंवा वर्तणुकीचा प्रभाव दिसतो. तर काय तर आपण मोकळ्या वेळेत मनामध्ये काय विचार होतो ह्याच्यावर आपल्याला सर्व कल्पना किंवा ब्ल्यूप्रिंट जे आपण मनामधून तयार करतो आणि तेच आपल्याला वर्तमानामध्ये बाहेर येते. तर आपण मनामध्ये काय विचार केले पाहिजे, काय घडवले पाहिजे ते आपल्यावर असतं डिपेंड. आपण काय विचार करतो. कुणी समजा म्हणले की आपल्याला हे प्राप्त करायचंय, ते प्राप्त करण्यासाठी हे पहिलं मनच सांगतं, मन बुद्धीला सांगतं, बुद्धी बाहेर आपल्याला जे वर्तमानमध्ये चालताय त्याला सांगतो. आपण मन आणि बुद्धीचा तडजोड करून जर एक समान गाठ जर मारले तर आपल्याला भविष्यामध्ये किंवा वर्तमानामध्ये खूप फायदा होतो आणि होऊ शकतो. तर आपण काय केलं पाहिजे. मनाला एक अशी सामर्थ्य गोष्ट आहे जी की मोकळ्या वेळेत आपण काय करतात, मोकळ्या वेळेमध्ये आपण जे नाही ते विचार करतो किंवा करतो पण ते चांगले करतो का चुकीचे करतो याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. मला असं वाटतं की मन आणि वेळ हे सारखाच. मन हे एका सेकंदात किंवा मिली सेकंडमध्ये आपल्याला इथून कुठे नेले हे सांगता येत नाही आणि बुद्धीचे विचार हे सुद्धा आपल्याला कुठे नेता हे सांगता येत नाही. पण मन आणि बुद्धीचे जर तडजोड करून आपण जर एक समान गाठ मारली तर आपण भविष्यात किंवा आयुष्यात खूप पुढे जाऊ शकता आणि जाणार हे मी सांगतो 100%. तर आपण काय केलं पाहिजे, ज्या ठिकाणी आपण हे प्राप्त करायचं तर हे आपण बुद्धीला चालना देतो. हे आपल्याला प्राप्त करण्यासाठी ह्या मार्गावरून असं इथे पोहोचलं पाहिजे. कारण की आपल्याला जेव्हा तो जायचा मार्ग आणि कुठं पोहोचायचा हा मार्ग जर आपल्याला माहीत असला तर आपण आयुष्यामध्ये किंवा भविष्यामध्ये ज्या ठिकाणी समजा आपण आज पुण्यामधनं आपण मुंबईला जायचंय तर मुंबईसाठी आपल्याला कुठली ट्रेन हवे, कुठली एसटी हवे, कुठली बस हवे, तर आपल्याला पूर्ण ट्रॅव्हल्स हवे, काय हवे हे आपलं मन सांगतं किंवा बुद्धी सांगते. बुद्धीच्या विचारानं आपण म्हणतो इथे जायचंय तर आपल्याला फक्त ते शक्य होणं म्हणजे हे बुद्धीच्या किंवा मनाच्या जोरावर शक्य होतं. मन हे काय तर तुम्हाला माहितीच असं. तुम्ही आता विचार काय करताय, हे काय सांगते, हे काय बोलतंय ह्याच्यावर तुमचं मन डिपेंड किंवा बुद्धी आपल्याला सांगते की बरोबर सांगते का चुकीचं सांगते ह्याच्यावर पूर्ण डिपेंड राहतं. तर मन हे अशी गोष्ट आहे की शून्यातून विश्वात आपल्याला आयुष्यात आणि कुठल्या अडचणी किंवा भविष्यात अडचण बनवते का अडचणीतून बाहेर काढते हे फक्त बुद्धीच्या आणि मनाच्या जोरावरच आपण करतो. आपण ठरवत असतो की मनाकडे लक्ष द्यायचं का बुद्धीकडे. आपल्याला काय वाटतं आपण मोकळ्या वेळात अभ्यास करावं का असं बाहेर एंटरटेनमेंट करावं बसं वाटतं. कारण आजची युवा पिढी जर जे बघितली आपण तर उठलं सुटलं मोबाईल उचलला, बघितला, हॅलो कुठे आहेस तू एवढाच विचार करणार. आपण तसं नाही तर आणि मोबाईलचा यूज कसा करावा हे आपल्या मनाने किंवा बुद्धीला विचारावं. आपण मनामधनं आपण काय करतोय, काय होणार आहोत, भविष्यात काय करण्यासाठी आपल्याला मनच उपयोगी येणार आहे का दुसरं काय येणार आहे आपण त्याचा विचार केला पाहिजे. पहिली गोष्ट अशी आहे की मनाला तुम्ही सतत उठल्यापासून एनर्जी करून टाकता, फुल पॉवरमध्ये आणजा आणि नंतर मला तर वाटतं घराच्या बाहेर नंतर यावं. कारण की मनात आणि शरीरामध्ये जर ती ऊर्जा एक लावली तर आपल्याला भविष्यात